याच्यासाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताजिया, जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम, पदं भोजतेजं स्फुरदिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानम्, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला भंग. जगद्गुरु जगतमान्य वंदनीय पूजनीय आदरणीय देवनिवासी वैराग्याचे निष्ठावंत पुतळे श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा स्वतःच्या जीवनामध्ये आलेला अनुभव प्रतिपादित करणारा सुंदर असा 4 चरणाचा अभंग आपण सेवे करता घेतलेला आहे, निवडलेला आहे, तुमच्या पुढे बोलून सुद्धा दाखवलेला आहे. विठ्ठल चिंतन सेवा करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अपरिहार्य गोष्ट असते. त्या नियमाने आपल्याला आजच्या कीर्तन सेवेचं औचित्य सर्वांना माहिती आहे.
आमच्यावरती अत्यंतिक प्रेम असणारे, अत्यंतिक जिव्हाळ्याचा ऋणानुबंध असणारे कैलासवासी बाळासाहेब नाना, वाघासारखा तडपदार माणूस. महाराज फोटोकडे पाहिल्यानंतर कसं दिसत आहे? खूप प्रेमळ व्यक्तिमत्व. महाराज आमची दिंडी येते या ठिकाणी मुक्काम आषाढी वारी, कार्तिक आषाढी वारी मध्ये मी घरी आलो रे आलो. काय या माणसाची धडपड असायची महाराज सेवा करण्याकरता. खूप सेवा भाववृत्ती, खूप प्रेम दिलं. आणि खरं सांगू, जो सर्वांना आवडतो ना तो देवाला सुद्धा आवडतो बघा. खूप लवकर आवडतो. वास्तविक पाहता नानांचा संबंध खूप थोडा, पण तेवढ्या थोड्या संबंधामध्ये सुद्धा माणसं ओळखायला आम्हाला जास्त काळ लागत नाही पहा. माणस जाणीजे बोले, झाड जाणीजे फुले, भोग जाणीजे केले पूर्वजन्मीचे. माणूस हा बोलण्यातून ओळखायला येत असतो, लक्षात ठेवा. म्हणून एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व, कर्तृत्ववान पुरुष या जराड कुटुंबातील गेलेला आहे. आणि सर्वांच्या अंतःकरणामध्ये ते दुःख आहे. देव धर्म आवडणं सुद्धा खूप पुण्याचं लक्षण असतं मायबाप. देव सर्वांनाच आवडत नसतो, धर्म सर्वांनाच आवडत नसतो. त्याच्यासाठी वंशाची पुण्याई लागते. आणि म्हणून त्या कुटुंबाचं वंशात्मक पुण्याई आहे. अपघाती मृत्यू झाला, ऍक्सिडेंट झाला, नाना गेले बाबा, बाळू नाना गेले. पण त्यांची मुलं महाराज, त्यांची मुलं सुद्धा त्यांच्या पाठीमाग तेवढीच कर्तृत्ववान आहेत. त्यांचं छोट्याशा शब्दामध्ये कौतुक करावं असं नाहीये. मला म्हणले बाबा कीर्तन पहिलं तुमचं करा आणि 5 वर्ष आपल्याला हा सोहळा करायचा. वडिलांच्या प्रीत्यर्थ. ज्याच्याकडे पुण्य शिल्लक आहे त्याच महापुरुषाच्या गेल्यानंतर कीर्तन होत असतं बाबा. भाग्यवंत घरी भजन भाग्यवंत घरी भजन त्याची वाट पाहे रघुबर, त्याची वाट पाहे रघुबर. भाग्यवंत म्हणून हे झराड कुटुंब अत्यंत पुण्यवान कुटुंब आहे. त्या माध्यमातून एक संन्यस्त धर्मातील संन्यस्त पुरुषाचं कीर्तन त्या ठिकाणी त्यांच्या प्रीत्यर्थ होत आहे. त्यांच्या पाठीमाग पत्नी आहे, अत्यंतिक प्रेमळ स्वभाव, विजया बाळासाहेब जराड. मुलं आहेत, विशाल बाळासाहेब, निखिल बाळासाहेब. सुना आहेत राणी विशाल आणि सारिका निखिल. नातवांचा असा हा भाऊ आहे सुभाष दत्तात्रय, छगन दत्तात्रय. असं हे जराड कुटुंब आहे. यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा केवळ त्यांच्या मुक्तीसाठी केलेला हा प्रयत्न आहे बस. आणि सात संगतीसाठी कीर्तनाच्या हे जमवणं सुद्धा आणि हे मोठी लोक येणं सुद्धा त्यांच्याच पुण्याचं बळ असेल कदाचित. खूप महाराष्ट्रामध्ये नामांकित नाव आहेत महाराज.
सूर सम्राट आमचे गायन अलंकारचार अलंकार आदरणीय ओंकारजी महाराज जगताप. मोठं नाव आहे महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये. तसंच स्वर सम्राट आमचे शिवाजी महाराज बिरादार, हे पण खूप मोठं नाव आहे. मृदंग अलंकार मृदंग सम्राट युवा कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये नामांकित असणारे आमचे औदुंबर महाराज गदादे, मोठं नाव आहे. त्यांच्या बरोबर आलेले गदादे महाराज, आमच्या बरोबर आलेले राजाभाऊ महाराज, सुरेश भाऊ, तुम्ही सगळे टाळकरी वृंद, तुम्ही सुद्धा खूप महत्वाचे. तुम्ही नसल्यावर आम्हाला दोघा तिघाला काय किंमत आहे. युट्यूब चॅनल वाले, सुंदर साऊंड सिस्टीम येणेकरी, तुम्ही सर्व माता भगिनी उपस्थित. कीर्तन का करायचं याच कारण मी सांगणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका बरं, आता सुरेश नाना माझ्या मागं खूप धावपळ आहे, तुम्हाला माहिती आहे. मला इथून जाऊन आणखी 3 ते 6 कथेवर बसायचं, ते पण कळंब तालुक्यामध्ये. आता थोडंफार कमी जास्त होईल, पण आता भागवा लागेल इकडचं किंवा तिकडचं, पर्याय नाही असं. माणसाचा मृत्यू निश्चित गोष्ट आहे. या ठिकाणी प्रत्येकाला जो येईल त्याला मारावंच लागतं, त्याला पर्याय व्यवस्था आणखी तरी काही जावं लागतं. याच्यासाठी किती प्रमाण द्यावे तुम्हाला. उपजेते नासे नासेले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मे का वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृणाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देही. माऊली गोड वर्णन करतात. का जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. म्हणजे बाळासाहेब पुन्हा येणार नाहीत असं काही समजू नका, ते निश्चित येतील. आणि याच घरात आल्याशिवाय राहायचं नाही भारत का. खूप प्रेम आहे या कुटुंबामध्ये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मृत्यू निश्चित. आजचं हे कीर्तन फक्त एवढंच वाक्य घेऊन जा, आपला मृत्यू होणार आहे, निश्चित होणार आहे. काय असतं बरं, माझ्या एका छोट्याशा प्रश्नांची उत्तर द्या. मुलगा जन्माला आला, त्याला शाळेमध्ये टाकला, त्याचं शिक्षण पूर्ण होईल किंवा न होईल हे निश्चित आहे का अनिश्चित आहे. अनिश्चित गोष्ट आहे. 10वीला 4 विषय गेले, 12वीला 5 विषय गेले, अनिश्चित आहे. शाळाही शिकला, त्याचं लग्न होणं, नोकरी लागणं, त्याची नोकरी, आता नोकरीचं तर लय अवघड, अनिश्चित आहे. नोकरी आणि तुमचं झालंय, तुम्ही त्याच्यातून बाहेर आहेत, अनिश्चित आहे. आता अवघड आहे, अनिश्चित गोष्ट आहे. नोकरी लागणं अनिश्चित आहे. नोकरी ही लागली, लग्न जमणं महाराज म्हणतात की खूपच अनिश्चित गोष्ट आहे. आणि जगाचं पाहून सांगण्यापेक्षा माझ्याकडे बघून तरी सांगा, खूपच अनिश्चित आहे. माझं तर BSc केमिस्ट्री विथ डिस्टिंक्शन भारत फोर्सला 1 वर्ष नोकरी करून पण झालं नाही बघा, अनिश्चित आहे. ही गोष्ट अनिश्चित आहे. लग्नही झालं, आता त्याला संतती होणं, मुलगा होणं, मुलगी होणं, हे निश्चित आहे का अनिश्चित आहे. अनिश्चित आहे. अख्खा महाराष्ट्र त्या गुजरात मध्ये जात होता काही वर्षापूर्वी, कशाला, मुलं होण्यासाठी. आता जाऊ नका, ती बाई मिली आहे. काय करायची, ती पोटावरून हात फिरवायची, स्त्रीच्या. नशीब चांगलं होतं ती स्त्रीच्याच फिरवायची. चुकून जर पुरुषाच्या फिरला असता महाराज, आणखी विज्ञानामध्ये एक वाढ झाली असते आश्चर्याची, लक्षात ठेवा. म्हणजे संतती होणं सुद्धा अनिश्चित गोष्ट आहे. आता माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतंय,
संततीही झाली, आता त्याचा मृत्यू. हा, शाळेत टाकलं, शिक्षण पूर्ण होईल न होईल हे अनिश्चित आहे. नोकरी लागल न लागल हे अनिश्चित आहे. लग्न होईल न होईल हे अनिश्चित आहे. पण मुलगा होईल न होईल हे अनिश्चित आहे. पण झालेल्या मुलाचा मृत्यू मात्र जन्मा आले बाळ, त्याची वाट पाहे काळ. अजून किती आहे अवकाळ